नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर काल मी असे व्हिडिओ टाकले होते. अश्विनीताई डोंगरे, गणेश दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर यांना श्रद्धांजली देताना पण असं मन ही होत आहे का नाही, म्हणजे जे आपल्याला म्हणजे वाईट वाटतंय तर त्या व्यक्तीला काय वाटत असं हे पण आपण समजू शकतोय. तर त्यांना मी त्यांच्या बाबतीत मी असे व्हिडिओ टाकले होते, जेवढे आपल्या पब्लिकला होईन एवढ्यांनी मदत करावी म्हणून असे मी व्हिडिओ टाकले होते. तर काहींनी केली, काहींनी जास्त त्याच्या इच्छानुसार केलीच असणार आहे. तर तुम्हाला सांगायचं कारण हेच आहे की मला काही दादांनी कमेंट केल्यात की ताई त्या कारखान्यावर कारवाई करायला पाहिजे, त्या कारखान्याकडून भरपाई घ्यायला पाहिजे. पण हो दादा, कारवाई करायला पाहिजे हे तुमचं मान्य आहे मला, पण भरपाई कशाची घेता? भरपाई नाही घेऊ शकत आपण कशाची. का तर आपला एकदा माणूस गेलेला असलं तर त्या माणसाला ती कारखाना थोडंच त्यांच्यात जिवंत करून देणार आहे, किंवा ते माणूस जसून तसा येणार आहे परत? नाही आहे ना. पण हो, मदतीचा हात तर कारखान्याने करायच पाहिजे. का त्यांच्या मुलांचा, मुलींचा विषय, बायकोचा विषय, त्यांच्या आईवडिलांचा विषय, सगळी ती जबाबदारी त्यांच्या बायकोवर पडली, अश्विनीताईवर. आणि एवढीशा वयात एवढी जबाबदारी पेलायची म्हणजे काय सोपं खायचं काम नाहीये. माणसाला 4 माणसं चालवायची म्हणलं खाया प्यायला, तर ती माणसाच्यानी हिंमत लागत नाही. तर आज ती पब्लिक एवढी सांभाळायची, 3 मुलं आणि अश्विनीताईचे सासरे, म्हणजे 5 माणसं ही बिचारी कशी सांभाळणार, आणि ती 6वी तर करते म्हणलं म्हणजे त्या एकट्याच. तर सर्व लोकांनी तिथं आता काय केलेलं आहे, जेवढी ऊसतोडी कामगार लोक इथं, त्या कारखान्यावरल्या लोकांनी काय केलेलं आहे तिथं की आपण काय म्हणतो, घोषणा द्यायला चालू केलेली की गणेश दादा ह्यांना न्याय भेटलाच पाहिजे, ह्यांच्या कुटुंबाला. तर त्या अश्विनीताई काय बोलतायत, मी माझ्या 3 मुली आम्ही तिघे पण जीव देणार नाही जर आमचं हे न्याय. तर सांगायचं कारण हेच आहे. तर ते दादा बोलले होते ना की कारखान्याने भरपाई दिली पाहिजे किंवा कारवाई झाली पाहिजे. पण हो दादा, तुमच्या शब्दाला मान पडला लोकांनी काय केलंय, कारखान्यावरल्या ऊसतोडी कामगारांनी आंदोलन चालू केलेलं आहे की गणेश दादांना न्याय भेटल्याशिवाय कारखाना चालू करून देणार नाही, म्हणून असं त्यांनी आंदोलन ठेवलेलं आहे. तर सगळे ऊसतोडी कामगार लोक एकत्र येऊन ठाय मांडलेला आहे त्यांनी. ते काय अजून ऊस बीस तोडायला गेलेलं नाही, तर त्यांना न्याय मागतात. का तर अश्विनीताई बोलतायत, मी माझे 3 लेकरं आणि मी जाऊन जीव देतो म्हणून. का तर माझ्या नवऱ्याचा जसा ह्या कारखान्याने जीव घेतलाय तसं मी पण मुलांसोबत जीव देते बोलते. पण अश्विनीताई, खरंच असं करू नका, गेलेलं काय पाठीमागे येत नाही, आणि तोंडातनं पण शब्द आता ही बोलू नका, असं बार बार बरोबर वाटत नाही. आणि खरंच नको, मुलांकरताना तरी जगा. आता जे व्हायचंय ते झालंय, पण तुमच्या मुलांकरताना तर जगा. मला बोलू पण वाटा नाही. आणि खरंच जेवढं होतं होईन एवढं सर्वांनी, खरंच नम्र विनंतीचा हात आहे एक मदतीचा, त्यांना सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी हात द्या. का तर मला जेवढं होईल तेवढी मी मदत केलेली, तुम्हाला बी जेवढी होईल तेवढी तुम्ही मदत करू शकताय. लय नाही, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला काय द्यायचे 10-5 रुपये तुम्ही देऊ शकताय, 1 रुपयापासून द्या, पण मदत करा. का तर छोट्या मुलीं त्यांचं वय पण कमी आहे, एवढं मोठे पण वयाच्या नाहीत की जास्त म्हणजे अनुभविक व्यक्ती असेल म्हणून, असं पण नाही. कमी वयात मला वाटतंय बहुतेक तर कमी वयच असणार आहे त्यांचं. तर एवढ्याशा वयात एवढी जबाबदारी पडली त्यांच्यावरती. आणि माझे व्हिडिओ ज्यांना आवडते तेवढ्याने नक्की सगळ्यांना शेअर करा. आणि त्यांना सगळ्यांना फक्त एकच सांगा की एवढा मदतीचा हात सर्वांनी करा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करा, बाकी काही संघ येत नाही आपल्या. एवढं मदत करणार तेवढी संघ येणार आहे आपल्या. तर सांगते मी, धन्यवाद.